मुंबई उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानात उपोषण करण्यास मनाई केली आहे। कोर्टानं या प्रकरणी त्यांना मुंबई बाहेर आंदोलन करण्याची सूचना दिली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 29 ऑगस्ट पासून उपोषणाला बसणार आहेत। मनोज जरांगे बुधवारी सकाळी 10 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार होते। त्याच दरम्यान हायकोर्टानं हा निर्णय दिलाय। त्यामुळे जरांगे आता या प्रकरणी नेमकी कुठली भूमिका घेतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत। 27 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत। त्यात आता गणेशोत्सव सुरू होणार असून मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो। भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी असते। अशातच आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असल्यानं भाजपाकडून मनोज जरांगेंना आंदोलन पुढे ढकलावं अशी मागणी करण्यात आली होती। मात्र ही विनंती जरांगेंनी अमान्य केली।